नमस्कार मंडळी, आज आपण एक वेगळा प्रवास करणार आहोत. 2020 साल नाशिकमधील पंचवटी परिसरामध्ये अमृतधाम या पवित्र भूमीत ईश्वराच्या कृपेने आमच्या एका स्वप्नाला जागा मिळाली. 15 वर्षे आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केल्यानंतर रुग्णांच्या आशीर्वादातून एक नवीन प्रवास सुरू झाला. क्लिनिकपासून हॉस्पिटलपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. नाशिकमध्ये पहिले संपूर्ण खाजगी आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारणे हे एक मोठं आव्हान होतं. पण जेव्हा संकल्प शुद्ध असतो तेव्हा निसर्गही साथ देतो. या पवित्र भूमीवर गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर खोदकामाची सुरुवात झाली आणि तेव्हाच एक अद्भुत घटना घडली. या भूमीत नाग प्रगट झाले. तेव्हा कदाचित आम्हाला माहीत नव्हते की ते या जागेचे रक्षण करते होते. 10 फूट खाली एक स्थिर प्लॅटफॉर्म तयार झाला आणि मानसार ग्रंथाच्या आधारे शास्त्रोक्त शिलान्यास करण्याचा निर्णय घेतला गेला. विविध क्षेत्रातील वेदाचार्य ऋषितुल्य पंडितांच्या उपस्थितीत नवग्रह शांती, रत्नांची स्थापना आणि सकारात्मक ऊर्जेची संचार करण्यात आला, जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला शारीरिक मानसिक शांतता मिळेल आणि कमी औषधामध्ये लवकर आरोग्य मिळेल. हरिवल्लभ हॉस्पिटलच्या प्रत्येक मजल्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पूर्ण 3 वर्षे विशेष प्रकारचे विविध याग करण्यात आले. भूतलावर ऋग्वेदीय गणेश याग, मध्यभागी तेजासाठी शतचंडी याग आणि सर्वोच्च भागात रुद्रयाग असेही करण्यात आले. या काळातच दर महिन्याला अश्विनी कुमारांच्या आव्हानासाठी अश्विनी कुमार यज्ञ करण्यात आले. अनेक अडचणी आल्यात, पण परमेश्वराच्या कृपेने त्या सहज पार पाडल्या आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि आर्किटेक्टच्या अथक परिश्रमातून एका अभ्यासपूर्वक जागा वेगळी वास्तू उभी राहिली. यानंतर परमपूज्य अनानाथ महाराज कोल्हापूर आणि परमपूज्य दत्तदास महाराज गोवर्धन नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान धन्वंतरी आणि देवतांचे वैद्य अश्विनी कुमार यांच्या मंदिराची स्थापना करण्याचा संकल्प झाला. या दिव्य कार्यासाठी कुशल मूर्तिकाराची निवड करण्यात आली. शिव, विष्णू आणि लक्ष्मी स्वरूपातील बैठी धन्वंतरी मूर्ती तयार करण्याचा निर्णय झाला. कृष्णशिळेतून 14 रत्नांची अलंकृत अत्यंत सुंदर अशी मूर्ती साकारली गेली. मंदिर बांधकामही पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक घटकांचा वापर करून करण्यात आले. राजस्थानमधून आणलेले दगड, सप्तऋषी, चरक, वाघभट आणि आयुर्वेदिक परंपरेतील महान ऋषींच्या मूर्त्या तयार करण्यात आल्यात. प्रत्येक गोष्ट खूप अभ्यास व प्रयोगानंतर साकार झाली. मंदिराच्या पायामध्ये गिरनार येथील पवित्र शिळा आणि सप्तसमुद्रातील वाळूंचा उपयोग करण्यात आला आणि सर्वात विशेष म्हणजे धन्वंतरी मूर्तीमध्ये बद्ध पारद प्रतिष्ठापित करण्यात आला, ज्याच्या दर्शनाने रोगांचा नाश होतो आणि आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. अशा प्रकारे ही केवळ मूर्ती नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक रोग नाश करणारी शिळा निर्माण झाली. आणि हरिवल्लभ ही केवळ एक इमारत नाही, तर आयुर्वेद, विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आहे. रुग्णांच्या आरोग्यासाठी समर्पित एक पवित्र आरोग्यधाम ही आहे आपल्या विश्वासाची आणि सेवाभावाची ही कहाणी. आणि मला आता तो क्षण आठवतो ज्याने सगळं काही बदलून टाकलं. भगवान धन्वंतरी यांच्या मूर्ती स्थापनेसाठी आमंत्रण दिलं गेलं वेद पुराणाचे अभ्यासक, वाराणसी येथील ऋषितुल्य विद्वान श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांना, ज्यांनी अयोध्येत श्रीराम मंदिरासाठी अत्यंत दुर्मिळ 32 सेकंदाचा मुहूर्त आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 83 सेकंदाचा दिव्य काळ शोधला, ज्यांनी नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीसाठी शुभमुहूर्त निश्चय केला. अशा महान विद्वानाच्या हस्ते या मूर्तीची स्थापना झाली. पण स्थापनेच्या वेळी त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मनाला हादरून गेली, ज्याने माझे सर्व विचार बदलून टाकले. आणि आपण काहीतरी मोठं केलं हा समज क्षणात नाहीसा झाला. त्यांनी त्या भूमीचं अवलोकन केलं आणि शांतपणे सांगितलं, ही जागा तुमची नाही, ही जागा स्वतः भगवान धन्वंतरीची आहे. समुद्र मंथनाच्या वेळी अमृतकुंभ घेऊन प्रगट झालेले धन्वंतरी राक्षसांच्या भीतीने भारतभर फिरले आणि 4 ठिकाणी स्थिरावलेत. त्यापैकी एक जागा म्हणजे नाशिक. नाशिकमधील पंचवटी अमृतधाम म्हणूनच नावाजलं आहे. या भूमीवर नागांचे अस्तित्व होते. ते रक्षणासाठीच होते. त्यांनी पुढे सांगितलं, तुम्ही काहीच केलं नाही, हे सर्व कार्य तुमच्याकडून करून घेतलं गेलं आहे. या भूमीवर काय घडावं तर इथे आयुर्वेदाची सेवा व्हावी आणि आयुर्वेदाचं मंथन व्हावं, म्हणून इथे उभं राहिलं नाशिकमधील पहिलं भव्य दिव्य आयुर्वेदिक हॉस्पिटल. आणखी एक अद्भुत गोष्ट, या जागेच्या दोन्ही बाजूंना प्राचीन देवस्थान आहेत. पूर्वेकडे दैत्यराज बळी महाराज आणि पश्चिमेकडे देवराज इंद्रकुंड यांची स्थापना आहेत, ज्यामुळे या भूमीचं महत्त्व अजूनच अधोरेखित होते. द्रविड शास्त्रींनी आशीर्वाद देताना सांगितलं, तुम्हाला तुमच्या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, तुमच्याकडून हे कार्य घडून आलं आहे. या ठिकाणी येणारे अनेक रुग्ण कमी औषधांमध्ये कमी वेळात बरे होतील.
हे स्थान अनेक विद्यांचे माहेरघर बनेल. विलुप्त होत असलेल्या शास्त्रांचा इथे पुनर्जन्म होईल आणि या मूर्त्यांच्या दर्शनानेच लोकांचे मन आणि शरीर स्थिर होईल आणि लोक आपले आयुष्य निरोगी जीवन जगतील. हे शब्द ऐकताना मन थक्क झालं होतं. आतली अस्वस्थता क्षणात नाहीशी झाली आणि जाणवलं परमेश्वर आपल्यासारख्या साध्या साधकांकडूनही किती मोठे कार्य करून घेतो. ते वाटवलं सद्गुरू अनाथ महाराज यांचे आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आणि प्रत्येक क्षणी घेतलेली काळजी याचाच परिणाम होता हा संपूर्ण सुंदर प्रवास. या दिव्य कार्याला आणखी एक पवित्र स्पर्श मिळाला. दत्तधाम नाशिक येथील टेंबे स्वामींचे शिष्य पूज्य दत्तदास महाराज यांच्या हस्ते मंदिराचा कळस प्रतिष्ठापित झाला. त्यांनी या कार्यात अमूल्य मार्गदर्शन केलेत. मूर्ती कुठे, कशी आणि कधी स्थापन करावी याचे खूप सुंदर मार्गदर्शन केलेत. हे फक्त मंदिर नाही, हे फक्त मूर्ती नाही, ही आहे एक दिव्य शक्ती, एक आशीर्वाद आणि एक संकल्प मानवाच्या आरोग्यासाठी. आणि मग या संपूर्ण दिव्य कार्याला 3 महान शक्तींचा मार्गदर्शन लाभलं. दत्तदास महाराज, श्री गणेश्वर शास्त्री द्रविड आणि परमपूज्य अनाथ महाराज या त्रिमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली भगवान धन्वंतरी आणि भगवान अश्विनीकुमार यांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात पार पडला. आजही या मूर्ती स्वरूपातील भगवान धन्वंतरी आणि अश्विनीकुमार यांची प्रचिती दररोज अनुभवास येते. पण ही केवळ एक मूर्ती नव्हती, तिला वैद्यत्व प्राप्त व्हावं यासाठी अनेक दिव्य आणि वैज्ञानिक प्रयोग करण्यात आलेत. शिवपरंपरेत विखुरलेला धन्वंतरीचा अंश म्हणजेच रुग्णसेवा करणारे सर्व वैद्य. या सर्व वैद्यांच्या हस्ते धन्वंतरींचे सत्व सातूच्या स्वरूपात एकत्रित करण्यात आले आणि त्या दिव्य तत्वाचा उपयोग त्या मूर्तीमध्ये करण्यात आला. यानंतर गोदावरी नदीच्या पवित्र तीरावरून या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. वाजत गाजत अमृत कलशासह या मंदिरापर्यंत एक दिव्य यात्रा साकार झाली. पुढील सलग 3 दिवस या मूर्तीवर शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक स्वरूपात पूजा अर्चा आणि विशेष प्रयोग करण्यात आलेत. तिला रोगनाशक शक्ती प्राप्ती व्हावी म्हणून अनेक पवित्र नद्यांचे जल, समुद्र जल आणि विविध दिव्य औषधींचे काढे वापरण्यात आले. पूर्णपणे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक संगमातून ही मूर्ती सिद्ध करण्यात आली. इतकंच नाही, हॉस्पिटलच्या बांधकामातही अनेक यज्ञांची भस्म संरक्षणासाठी वापरण्यात आली, जेणेकरून येणाऱ्या रुग्णांचं शरीर लवकर स्थिर व्हावं. या भूमीत आणलेल्या नवनक्षत्रांच्या वनस्पती लहान मुलांच्या स्वागताप्रमाणे वाजत गाजत आणल्या गेल्या आणि त्यांच्यासमोर आयुर्वेदिक विद्यार्थ्यांकडून सर्व आयुर्वेद संहितांचे वाचन करण्यात आलेत, हवन करण्यात आलेत, मंत्र सिद्ध करून त्यांना सिद्ध करण्यात आलेत. अनेक आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे पठण झाले. त्या वनस्पतींना वैद्यत्व प्रदान करण्यात आलं. आज त्या वनस्पतीही रुग्णांसोबत औषधोपचाराचा भाग बनल्या आहेत आणि रुग्ण त्यांच्या सहवासात लवकर बरे होत आहेत. अशा प्रकारे अनेक दिव्य प्रयोग आणि 3 वर्षाच्या अथक परिश्रमातून एक अद्वितीय आणि दिव्य वास्तू साकार झाली. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. या पवित्र कार्याचे उद्घाटन परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, जे दिंडोरीपर्यंत श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख आणि एक आदरणीय आध्यात्मिक गुरु आहेत. यांनी संपूर्ण कार्याचे सखोल अवलोकन केले, हॉस्पिटलमधील प्रत्येक सुविधा समजून घेतली आणि भरभरून आशीर्वाद दिला. त्यांचे शब्द आजही कानात घुमघुमतात. अशी जागा मी आजपर्यंत पाहिली नव्हती. नाशिक जिल्ह्यात अशी ऐतिहासिक आणि दिव्य निर्मिती होणं हे नियतीचं विधान आहे. त्यांनी बराच वेळ देऊन अनेकांना मार्गदर्शन केलं आणि ह्या कार्याला अनेक पावित्र्य प्राप्त करून दिलं. आज ही केवळ एक हॉस्पिटल नाही, ही एक आहे आयुर्वेद, विज्ञान आणि अध्यात्म यांची परिपूर्ण संगती. एक अशी जागा जिथे उपचार फक्त शरीराचा नाही तर मन आणि आत्म्याचाही होतो. ह्या अशा भव्य दिव्य सोहळ्यात आत्तापर्यंत 12 वर्षात निरोगी केलेले रुग्ण सर्व 9 ते 10 हजार लोक रोज कार्यक्रमाला येत होते. भरभरून सर्वांनी आशीर्वाद दिला आणि नाशिकमधील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल सर्वांनी समजून घेतले. अनेक देश परदेशातील लोक, ईशा फाउंडेशनचे तमिळमधील लोक, इस्कॉनमधील अनेक साधक, सहजयोगातील अनेक साधक, विश्व परंपरेतील अनेक वैद्य साधक, वेगवेगळ्या क्षेत्रातील वैदिक ब्राह्मण वर्ग आणि कृषीतुल्य साधक या पवित्र कार्यक्रमाला येऊन गेलेत. श्री वनराज कुमकर हे एक मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता आहेत, ज्यात झी मराठी मालिकेतील छत्री काका यांसह अनेक भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. लाखात एक आमचा दादा या कार्यक्रमातील ते छत्री काका होत. या दिव्य कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. श्री कुमकरांनी अनेक प्रेक्षकांचे या कार्यक्रमात मनोरंजन केले. त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक या कार्यक्रमात उपस्थित होते. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक येऊन आयुर्वेदाचा घडणारा इतिहास इथे पाहत होते. डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी हे नाशिकमधील एक प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव आहेत. ते इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि हृदयरोग तज्ज्ञ आहेत. हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी आयुर्वेदाचे प्रगत स्वरूप समजून घेतले. 15 वर्षाच्या रुग्णसेवेच्या अनुभवानंतर या अशा दिव्य ऐतिहासिक नाशिकच्या पहिल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलची सुरुवात 15 मे 2025 रोजी झाली. या वर्षभरात
हजारो रुग्णांनी आपले आरोग्य समजून निरोगी आयुष्याकडे वाटचाल केली. 9,000पेक्षा जास्त रुग्णांनी हॉस्पिटलचा फायदा घेतला. 110पेक्षा जास्त रुग्णांनी आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये निवासी राहून पंचकर्म उपचारांचा अनुभव घेतला. 500पेक्षा जास्त रुग्णांनी केलेल्या आणि ट्रॅडिशनल आयुर्वेदिक पंचकर्मांचा उपचार घेतला. पंचकर्म उपचारामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, जलोका, ओटली, मेल उत्तरबस्ती, फिमेल उत्तरबस्ती, अग्निकर्म, विद्यकर्म, फिजिओथेरपी, नॅचरोथेरपी या सर्व प्रक्रियांमध्ये आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलला 15 बेडचे रेशेस मिळाले आणि रुग्णांना हेल्थ पॉलिसीमधून मोफत आणि अल्प दरात आयुर्वेदिक सेवा घेता यावी म्हणून रोहिणीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाले. यामुळे अनेक रुग्णांनी रिअम्बर्समेंट करून मोफत ट्रीटमेंट घेतली आणि आपले जीवन निरोगी केले. आणि आता यासोबतच आपले आयुर्वेदिक हॉस्पिटल पुढे NABH accreditation तयार होत आहेत. त्यामुळे लवकरच रुग्णांना कॅशलेस सुविधासुद्धा मिळणार आहेत. हरिवल्लभ हॉस्पिटलमध्ये रुग्ण हा रुग्ण नसून आरोग्य साधकच आहे. अशा आरोग्य साधकांच्या सदिच्छांनी आपल्या हॉस्पिटलचे नाव महाराष्ट्रातच नाही तर भारतासोबत परदेशातही झाले आहेत आणि अनेक परदेशी रुग्ण हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार घेत आहेत. अशा प्रकारे ही केवळ सुरुवात आहे आयुर्वेदाच्या पुनर्जागरणाची आणि निरोगी भारत घडवण्याच्या संकल्पनेची.